लास्ट प्रॉपर्टी आपण कोणती स्टडी केली? Hello, I'm audible. Which property we studied in last lecture? To alter the electricity. Is it completed? No, ma'am. No, ma'am. Okay. 6, to modify color. Is it over or not? No, ma'am. No, ma'am. To reduce melting point. Okay. Take the slide from 6th point. To modify color to last one. To modify magnetic property. 1 minute. Okay. Continue now. Is it over? Yes, ma'am. ओके. त्या टू मॉडिफाय मॅग्नेटिक प्रॉपर्टी त्यामध्ये लिहा. मी एक सेंटेन्स सांगते. राईट डाऊन. The magnetic properties of metals. The magnetic properties of metals can be modified. Can be modified from paramagnetic to diamagnetic. From paramagnetic to diamagnetic and ferromagnetic. FERRO ferromagnetic जोडून लिहायचा शब्द. Is it over?
Yes, ma'am. Okay. Second, next line. Take it. Last one. To alter electricities. To alter electricity. Is it over? Yes. Yes or no? Over or not? Yes, ma'am. Okay. Madam, 1 minute. Completed. Okay. Next point is the ceramics. Okay. Let us see what is ceramics. Ceramics are the inorganic, non-metallic materials that processed and used at high temperature. सिरेमिक हे काय असतं? एक इनऑर्गेनिक नॉन मेटेलिक मटेरियल आहे. ठीक आहे, ऑर्गेनिक नाहीये किंवा मेटेलिक सुद्धा नसतं, इनऑर्गेनिक मटेरियल म्हणतो आपण त्याला. सिरेमिक इज आर किंवा सिरेमिक्स आर नॉन इनऑर्गेनिक मेटेलिक नॉन मेटेलिक मटेरियल which is processed and used at high temperature. ते आपण प्रोसेस करून बनवलेलं असतं आणि ते आपण हाय टेम्परेचरला यूज करू शकतो. ठीक आहे, आता या सिरेमिकचे एक्झॅक्ट सायंटिफिकली डेफिनेशन्स आपण करू शकत नाही, जनरल डेफिनेशन्स आहे असा मटेरियल असू शकतात आणि ते यूज करतो आपण. तर ते आपल्याला त्याची जी आयडिया आहे ती त्याची प्रॉपर्टीज वरून लक्षात येणार आहे, त्यामुळे आपण प्रॉपर्टी डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. सी फर्स्ट, सी properties of ceramics. First, chemical and physical properties. Okay, component present in ceramics are पहिला आपण फर्स्ट प्रॉपर्टी ती काय आहे की केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी. ठीक आहे, म्हणजे आपल्याला सिरेमिक्सच्या केमिकल प्रॉपर्टीज स्टडी करायच्या असतील तर आपल्याला त्याचे कंपोजिशन, कंटेंट्स चेक करावे लागते. नंतर फिजिकल प्रॉपर्टीज जर स्टडी करायच्या असतील तर आपल्याला त्याचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, शेप वगैरे, साईज, बरेचशा अशा फिजिकल स्ट्रक्चरच्या रिलेटेड प्रॉपर्टी आपण काय करतो त्याच्यात स्टडी करत असतो. तर पाहता याच्यामध्ये कंपोनंट प्रेझेंट इन सिरेमिक्स आर, कोणकोणते कंपोनंट्स असतात सिरेमिक्स मध्ये? तर ऑक्साइड आहे, कार्बाइड्स आहे. ओके, द गिव्स केमिकल स्टॅबिलिटी टू द सिरेमिक्स. ऑक्साइड आणि कार्बाइड्स मुळे सिरेमिक्सला एक स्ट्रॉंग अशी स्टॅबिलिटी गेन होते. ठीक आहे, then next, oxides are resistant to highly oxidizing and reducing atmosphere. Oxide जे प्रेझेंट असतात सिरेमिक्स मध्ये they highly oxidize and reduce the atmosphere and change in the temperature. जो तुमचा सिरेमिक आहे, ठीक आहे, जे मटेरियल आहे त्या मटेरियल मध्ये जे ऑक्साइड प्रेझेंट आहे तर ते ऑक्साइड काय करतं तर ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग ऍटमॉस्फिअरला काय करतं? रेजिस्ट करतं.
म्हणजे सपोज सिरेमिक्स आहे आणि त्या सिरेमिक्स पासून तुम्हाला एखादी वस्तू बनवायची आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर टेम्परेचर चेंज होत असेल तर त्याचे जे ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग प्रॉपर्टी असतात सिरेमिक्सच्या, तर ते ऑक्साईडमुळं चेंज होत नाहीत, त्या आहे अशा राहतात. कारण की ऑक्साइड्स काय करतात, तर ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग जे प्रॉपर्टीज असतील त्या प्रॉपर्टीला रेजिस्ट करतात. ठीक आहे, ॲज टेम्परेचर चेंजेस. असं नाही की टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर जसं टेम्परेचर इन्क्रीज झालं की जो आपला एखादा मेटल असेल त्याचं डिकम्पोजिशन होतं किंवा केमिकल असेल त्याचं ऑक्सिडेशन होत असतं. तर अशा गोष्टी इथं काय केल्या जातात, रेजिस्ट केल्या जातात ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ऑक्साइड्स इन टू द सिरेमिक्स. नेक्स्ट मेकॅनिकल प्रॉपर्टीज. त्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज मध्ये काय येतं, तर जे सिरेमिक आहे ते ब्रिटल सॉलिड असतं, which are very resistant to compression strength of ceramics. Okay, it is mainly controlled by first characteristics temperature, then size and shape, then composition, and last one is the microstructure. Okay, सिरेमिक्स हे ब्रिटल सॉलिड असतात आणि ते कॉम्प्रेशनला रेजिस्ट करतात. पहा आता सिरेमिक्स जर एखादी आपल्याकडे वस्तू असेल तर ती सिरेमिक्स वरती आपण कॉम्प्रेशन जर अप्लाय केलं म्हणजे प्रेशर अप्लाय केलं किंवा त्याला प्रेस केलं, ठीक आहे, त्याच्यावरती स्ट्रेंथ अप्लाय केली तर ते जे कॉम्प्रेशन आहे ते कॅच करतं का, काय होतं ते, सिरेमिक्सची वस्तू आहे त्याच्यावरती जर प्रेशर अप्लाय केलं तर काय होईल, तर मग मी ब्रेक मुलांना विचारते, ब्रेक ब्रेक होईल. ते मीन्स इट इज नॉट ऍक्सेप्ट द कॉम्प्रेशन, ते कॉम्प्रेशन ऍक्सेप्ट करू शकत नाही. ठीक आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कडून कंट्रोल केल्या जातात, तर टेम्परेचर आहे, त्याचा साईज अँड शेप आहे, त्याचं कंपोजिशन आहे आणि मायक्रोस्ट्रक्चर आहे. ठीक आहे. आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज मध्ये हे 4 फॅक्टर्स येतात. नेक्स्ट प्रॉपर्टी इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. ऑक्साइड सिरेमिक्स जे असतात ते बॅड कंडक्टर असतात. ओके, नॉन ऑक्साइड सिरेमिक्स आर सेमी कंडक्टर. एमसीक्यू मध्ये वगैरे विचारले जाते कोणते सेमी कंडक्टर कोणते बॅड कंडक्टर. नंतर लेट अस सी द कंपोजिट. पहा अजून एकदा मी सांगते, बॅड कंडक्टर ऑक्साइड असले तर बॅड कंडक्टर्स असतात आणि जर ऑक्साइड नॉन ऑक्साइड जे आहे ते सेमी कंडक्टर असतात. देन लेट अस सी द कंपोजिट. ओके, कंपोजिट हा काय प्रकार आहे, तर तो सिरेमिक सारखाच एक मटेरियल आहे. इट इज ए मल्टीफेज मटेरियल कन्सिस्टिंग ए मिक्सचर ऑफ 2 or more distinct material which are insoluble in each other. कंपोजिट हे काय असतं, तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त असे डिस्टिंक्ट मटेरियलचे एक मिक्सचर आहे विच इज नॉन सोल्युबल इन इच अदर. एकमेकांमध्ये सोल्युबल होत नाहीये ते. म्हणजे तुम्ही जर सिमेंट कॉन्क्रीट चं मटेरियल कन्सिडर केलं तर मला सांगा, ते एकमेकांमध्ये जे मटेरियल घेतलं आपण, मग वाळू असो, खडी असो, नंतर सिमेंट असो, पाणी, तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये सोल्युबल असतात का, नाही. नाही, ते कसे असतात, इनसोल्युबल असतात. सेम तसंच हे कंपोजिट आहे. कंपोजिट सुद्धा एक असा मटेरियल असतं की जेवढे आपण त्यामध्ये ऍड केलेले सबस्टन्स आहेत ते इनसोल्युबल इन इच अदर असतात, आहे असे असतात. ठीक आहे, फक्त मिक्स केलेले असतात आपण. In which FRP is present, fiber reinforced plastic. It is an example of composite. FRP means what? Fiber reinforced plastic. Okay, FRP produced by bonding a fiber. कसं तयार करतो आपण हे FRP? P पासून P वरून लक्षात ठेवा, हे प्लास्टिकचाच एक टाइप आहे. ठीक आहे, FRP means what? फायबर रेन्फोर्स्ड प्लास्टिक, प्लास्टिकचाच एक टाइप असेल. ते कसं तयार करतो आपण? इट इज प्रोड्युस्ड बाय बॉन्डिंग ए फायबर. फायबरचं बॉन्डिंग केले आपण कशासोबत? मटेरियल विथ रेझिन मिक्सिंग अँड हिटिंग अंडर हाय प्रेशर. ओके, फायबर मध्ये बॉन्डिंग केले आपण, मटेरियल जे असेल त्यासोबत रेझिन मिक्स करायचं. ठीक आहे, मटेरियल जे मटेरियल असेल फायबरचं त्यासोबत आपण रेझिन मिक्स करतो इथं. ओके, सो इट इज मिक्स्ड विथ रेझिन अँड हिटिंग अंडर हाय प्रेशर. मिक्स करायचं आणि हाय प्रेशरला काय केलं आपण? हीट केलं. ठीक आहे, देन द फायबर सच ॲज ग्लास फायबर असेल, ग्लास फायबर रेझिन्स असतील, सच ॲज पॉलिएस्टर्स, इपॉक्सी रेझिन आणि सिलिकॉन्स. ठीक आहे, हे फायबर्सचे एक्झाम्पल आहेत. यू हिअर ऑलरेडी हिअर द वर्ड पॉलिएस्टर्स. ठीक आहे, पॉलिएस्टर
कपड्याचं नाव असतं बघा, दुकानामध्ये कपड्याचे गेल्यानंतर तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल पॉलिस्टर म्हणून, पॉलिस्टरचा कपडा पाहिला असेल तर पॉलिस्टर हे जे आहे इट इज युज्ड वाईडली बिकॉज ऑफ देअर लो कॉस्ट. कॉटन पेक्षा पॉलिस्टरची प्राइस कशी असते, कमी असते. ठीक आहे, तर हे झालं त्याचं कंपोजिट बद्दल थोडं. आता त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत पहा. फर्स्ट इज हायर स्ट्रेंथ. ओके, जे कंपोजिट आहे त्याचे स्ट्रेंथ जे आहे ते कसे असेल, हायर असेल. Then next property, stiffness is higher. Stiffness related to strongness. Next property is lower specific gravity. त्याची specific gravity कमी असते. Okay. Maintain strength even at high temperature. High temperature ला पण त्याची strength टिकून राहते. Okay. Next is the better toughness and thermal shock resistance. Toughness better आहे, thermal shock ला resist करतं. चीपर अँड इझिली फॅब्रिकेबल. हे कसं आहे, चीपर आहे अँड इझिली फॅब्रिकेबल, म्हणजे फॅब्रिक्स मध्ये लगेच कन्वर्ट करू शकतो आपण किंवा फॅब्रिक्स बनवू शकतो त्याचे आपण. नेक्स्ट, लोअर कोरोजन अँड ऑक्सिडेशन रेजिस्टन्स. ओके, सो दीज आर द युजेस किंवा ऍप्लिकेशन्स ऑफ द सिरेमिक्स. नेक्स्ट, ऍप्लिकेशन्स. व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ सिरेमिक्स? फर्स्ट इज द इन ऑटोमोबाईल. ओके, ऑटोमोबाईल मध्ये कुठे यूज करतो मग आपण? इट इज युज्ड इन टू फॉर मेकिंग द डोअर हँडल्स. नंतर बॅटरी केस इंजिन कुलिंग फॅन्स असतील, ऑटोमोबाईल मध्ये एवढेच यूज आहेत. इट इज युज्ड टू मेकिंग द डोअर हँडल, बॅटरी केस इंजिन कुलिंग फॅन्स. ओके, नेक्स्ट, इन स्पेस क्राफ्ट, इन हाय स्पीड मोटर बॉडी. मॅडम, हा, ऑटोमोबाईल्स म्हणजे मुलं देतील याचं उत्तर. मुलांना सांगा रे, ऑटोमोबाईल्स मीन्स व्हॉट? मोटरसायकल. मोटरसायकल गॅरेज. कळालं? येस मॅम. नेक्स्ट, ऑटोमोबाईल्स मध्ये ठीक आहे झालं तो. इन स्पेस क्राफ्ट, स्पेस क्राफ्ट मध्ये हाय स्पीड मोटर बॉडीज ज्या असतील, नंतर स्पीड बोट्स आहेत, फिशिंग रॉड्स असतील, नंतर रेस कार बॉडीज असतील, या सगळ्यांमध्ये यूज केले जाते. नेक्स्ट ऍप्लिकेशन इन डिफेन्स. ओके, फॉर मेकिंग मिसाईल नोज गेन अँड पिस्टॉल्स. नेक्स्ट ऍप्लिकेशन इन इलेक्ट्रिकल इंडस्ट्री. तर इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये आपण कुठे यूज करतो ते? फॉर मेकिंग एक्झॉस्टेड फॅन. एक्झॉस्टेड फॅन पाहिलाय का सर्वांनी? मुलांना माहिती आहे का एक्झॉस्टेड फॅन? एक्झॉस्टेड फॅन कुठे असतो प्रेझेंट? मुलींना माहिती आहे एक्झॉस्टेड फॅन कुठे असतो? बघितलंय का? मॅडम, तो मध्ये असतो तो का? हा, प्रथमेश, हा कुठे असतो? किचन मध्ये लावतात अशुद्ध हवा बाहेर जाण्यासाठी. येस, किचन मध्ये, बेकरी मध्ये. बेकरी मध्ये असतो, नंतर आपल्या लॅब मध्ये पण असतो. सायंटिफिक लॅब असतील तिथे सगळीकडे असतात. तर एक्झॉस्ट म्हणजे बाहेर टाकणं. ठीक आहे, आतील जो तुमचे जे गॅसेस आहेत, जिथं ऑक्सिजनचा पुरवठा कमी असतो. आता आपल्या खेडेगावामध्ये किचन मध्ये आपण काय सहसा बसवत नाही, पण सिटीमध्ये स्ट्रिक्टली एक्झॉस्ट फॅन किचन मध्ये प्रेझेंट असतो. जे गॅसेस फूड मधून तयार होत असतात, जे कुकिंग मधून टेम्परेचर जे इन्क्रीज करतं, तर ते सगळं इमिट व्हावं किचन मध्ये, आत राहू नये. कारण जर जास्त गॅसेस हे राहिले तर ते अफेक्ट करू शकतात. सिलेंडर असतो तर एक्सप्लोजनचा तिथं धोका असतो, त्यामुळे एक्झॉस्ट फॅन असतो. नंतर आपल्या केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये का असतो, तर जे तुम्ही प्रॅक्टिकल्स करता त्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस तयार होत असतात, तर ते बाहेर पडावेत, त्याचा आपल्याला त्रास होऊ नये, त्यासाठी आपण एक्झॉस्ट फॅन बसवतो. ठीक आहे, बाकीच्या मुलांना कळालं का एक्झॉस्ट फॅन कुठे असतो? पाहिलं पण असेल तुम्ही, केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये स्टिकली असतोच. छोटा छोटा Yes, असतो, ma'am. वरती भिंतीच्या भिंतीला बसवलेला, येस मॅम. त्याला काय म्हणायचं? एक्झॉस्ट फॅन म्हणायचं. ठीक आहे, नंतर कॉम्प्युटर मध्ये टॅब्स आहेत, तुमचे वायर आणि केबल इन्सुलेशन आहे. तर इथं हे दीज आर द ऍप्लिकेशन्स ऑफ द सिरेमिक्स. ओके, नेक्स्ट इज द ग्लास. ग्लास माहिती आपल्याला, पाहिले सगळ्यांनी. आता ती ग्लास कशी तयार केली जाते पाहूया, आणि त्याचे टाइप्स पण आहेत परत डिटेल. ग्लास इज अन अमॉर्फस हार्ड ब्रिटल
ट्रान्सपरंट सुपर कुल्ड लिक्विड. आता हे जो शब्द आहे ना ट्रान्सपरंट सुपर कुल्ड लिक्विड, हे तुम्ही कोणता टॉपिक सॉलिड स्टेट मध्ये पाहिले बघा. ग्लासचे टाइप्स वगैरे थोडं. ग्लास हा काय असतो तर ट्रान्सपरंट असं अमॉर्फस च एक्झाम्पल आहे. तुम्हाला तिथे MCQ ला विचारले जायचे एक्झाम्पल. ग्लास वगैरे दिला असते खाली, त्यातलं तुम्ही चॉईस करून ग्लास लिहित होता. तर ग्लास हा अमॉर्फस क्रिस्टलाइन स्ट्रक्चरचं एक एक्झाम्पल आहे. देन हे ट्रान्सपरंट आहे. बाकीच्या तर तुम्हाला फीचर्स त्याचे माहितीच आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स. सुपर कुल्ड लिक्विड असतं ते, जे लिक्विड आहे जे असेल तर ते आपण सुपर कुल्ड करून त्याचं सॉलिड मध्ये कन्वर्ट केलेलं असतं. ऑफ इनफायनाइट विस्कॉसिटी, त्याची विस्कॉसिटी इनफायनाइट आहे. ऑब्टेन्ड बाय फ्युजन मिक्सचर ऑफ नंबर ऑफ मेटॅलिक सिलिकेट्स. कसं तयार केलं जातं हे अमॉर्फस आहे, हार्ड, ब्रिटल. दीज आर ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्लास, बट इट इज produced or manufactured by the mixture of number of metallic silicates. नंबर ऑफ मेटॅलिक सिलिकेट्सचं मिक्सचर बनवून आपण ते ग्लास बनवत असतो. ओके. इट मे बी रिप्रेझेंटेड ॲज, आता ते ग्लासचा जनरल फॉर्म्युला पण त्यांनी सांगितलेला आहे. XR 2O YMO 6SiO2. आता XR आहे, YM आहे, ते काय आहे तर इथं त्याचे दिलेले आहेत लॉंग फॉर्म. तर R इज atom of monovalent alkali metal. R means what? Monovalent alkali metals. For example, Na असेल. M is the atom of bivalent metal. R is monovalent. M is the bivalent. ठीक है. What is monovalent, bivalent? Do you know? Do you know the concept monovalent or bivalent? Did you hear the word monovalent, bivalent, trivalent? Yes, ma'am. मोनो I heard. म्हणजे एक ना टीचर आणि Equivalence. एक व्हॅलेन्सी असणारे मोनोव्हॅलेंट, ठीक आहे. नंतर आणि दोन व्हॅलेन्स असले बायव्हॅलेन्स दोन. बायव्हॅलेंट. हा ओके. बायव्हॅलेन्सी असेल तर दोन. उदाहरणार्थ इथं मोनोव्हॅलेंट मध्ये Na सांगितलं त्यांनी एक्झाम्पल. तर Na ची व्हॅलेन्सी जर आपण ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर केली त्याची तर +1 असतं, ठीक नाही. Na प्लसच असतं, Na2+ कधीच नसतं. सेम तसं बायव्हॅलेंट मध्ये Ca2+ असतं, Pb2+ असतं, Mg2+ असतं, म्हणून ते बायव्हॅलेंट म्हणायचे. Ca+ किंवा Mg+ असं आपण कधीही लिहित नाही, ठीक आहे, कारण ते बायव्हॅलेंट आहेत. त्यामुळे ते 2+ मध्येच लिहिणार आपण, किंवा त्याची ऑक्सिडेशन स्टेट +2च असते मेजर, त्यामुळे आपण +2 लिहितो त्यावर. देन व्हॉट इज X and Y? These are X and Y are the numbers. ठीक आहे, काय ते नंबर्स. O is the oxygen, here O is oxygen, Si is the silicon dioxide, SiO2 सिलिकॉन डायऑक्साइड. ग्लास जे आहे ग्लास, तर त्या ग्लास मध्ये सिलिकॉन डायऑक्साइड असतंच प्रेझेंट. ओके. सिलिकॉन म्हणजे काय? सिलिका. व्हॉट इज सिलिका? सिलिका मीन्स, मुलं सांगतील, मुलं. मला वाटतं याच्या अगोदर पण सांगितलं हे बऱ्याच वेळा. सिलिका अभिजित सरडे आहे का? D57. हॅलो मॅम. हा, व्हॉट इज सिलिका अभिजित? मी अभिजित नाही मॅडम. हा, प्रथमेश आहे. हा बोला प्रथमेश. सांगू का? हा, येस, गो फॉरवर्ड. SiO2 केमिकल फॉर्म्युला. Yes, silica. That is SiO2 is silicon dioxide. What is silica? आपण बोलले याच्यावरती, मला वाटतं कॉमन आहे. तुषार निकम. निकम तुषार आहे का? तुषार, हॅलो. हा तुषार, सिलिका माहितीये का? शिंगारे यश, सुजित शिंदे, शिंगारे यश आहे का? यश. यस मॅडम. हा, कोण बोलते? यश ना. हा, यश. सिलिका म्हणजे काय? टीचर मी सांग. हॅलो मॅम. वाळू. Yes, yes, it is very common.
सिलिका याच्या अगोदर पण बोलले की आपण, मुलींना काही विचारलं का? मुलींनीच उत्तर Glass. दिलेलं, वाळू मुलींनी दिलेलं एकदा आपण. टीचर हा ग्लास आणि सिमेंट मध्ये पण यूज केले जाते. हो, वाळू युजच केली जाते. मग वाळूचे जे पार्टिकल असतात ते खूप स्ट्रॉंग असतात आणि ते परमिट पण होऊ शकतात, म्हणजे ट्रान्सपरंट पण होऊ शकतात एका स्टेजला. त्यामुळे ते जे वाळू आहे त्याला सिलिका म्हणतो आपण. ते त्याशिवाय ग्लास तुमचा तयारच होत नाही. आपण जे काच म्हणतो आणि वाळू ही concept गारगोटीचा पण उपयोग केला जातो ना टीचर? कशामध्ये? सिलिका म्हणजे गारगोटी पण ना? येस येस, सिलिका त्याच्यामध्ये ते गारगोटीचे खडे, वाळू हे सगळं जे समुद्रातून येते ते सगळे येतात. ते छोटे छोटे गारगोटे पांढऱ्या ते पण असतात त्याचे पार्टिकल्स. ठीक आहे. तर त्याशिवाय तुमची जी ग्लास आहे ती प्रिपेअर होत नाही. बेसिक जो आहे तो वाळू असते ग्लासमध्ये आणि नंतर त्यामध्ये डिफरंट परत तुम्ही आपण केमिकल दुसरे ऑक्साईड वगैरे अजून ऍड करू शकतो आणि त्यावरून आपण त्याचे ग्लासचे टाइप्स बनवू शकतो डिफरंट. ठीक आहे. तर कुठे होता आपण? इथं नव्हतो आय थिंक. हा इथंच आहे. युजफुल इन SiO2 म्हणजे सिलिकॉन डायऑक्साइड. ओके, किंवा सिलिका म्हटलं तरी चालेल. युजफुल फॉर ड्रेस डिझायनिंग ऑन कॉटन अँड सिल्क. पहा, ग्लास जे आहे ते माहिती आहे आपल्याला. त्याचे आय थिंक हे युजेस आहेत. ही स्लाइड मधूनच आलेली दिसते. अगोदर आपण त्याचे प्रॉपर्टीज मॅन्युफॅक्चरिंग पाहूया. हे सेकंड टाइप्स ऑफ ग्लास युजेस. एक मिनिट. फर्स्ट पॉइंट कुठे आहे? हा असेल मे बी फर्स्ट पॉइंट. ग्लास इज अमॉर्फस. इथून फर्स्ट असेल. नाही, हे युजेस आहेत. लाईट इमिटिंग वॉलपेपर. ठीक आहे, पाहते मी कशाचे युजेस आहे ते नोट्स बघून. ठीक आहे, आपण प्रॉपर्टीज हे स्लाइड स्टडी करू. ग्लासच्या प्रॉपर्टीज काय असतात आपल्याला माहिती आहे. ग्लास ही कशी असते? हार्ड असते, ब्रिटल असते, ट्रान्सपरंट असते आणि अमॉर्फस आहे. क्रिस्टलाइन नाही आहे ती. कशी आहे? अमॉर्फस आहे. ओके, ते तुम्ही 12th पण स्टडी करले. ग्लास इज एन एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस सबस्टन्स, नॉट ए क्रिस्टलाइन. NaCl is an example of crystalline substance. Okay, it has no definite crystal structure. त्याला डेफिनाइट असं क्रिस्टल स्ट्रक्चर नाहीये. जरी आपल्याला दिसताना वाटत असेल की याला क्रिस्टल स्ट्रक्चर असं असेल तसं, पण त्याला डेफिनाइट क्रिस्टल स्ट्रक्चर असं नाहीये. ओके, इट हॅज नो डेफिनाइट मेल्टिंग पॉइंट. सॉफ्टन ऑन हिटिंग. माहिती आपल्याला ग्लास हे हीट केल्यानंतर सॉफ्ट होत. जर तुम्ही ते हीट केली ग्लासचा कोणताही तुकडा घ्या आणि तो जरा हीट करा तर ते मेल्ट झाल्यासारखं दिसतं, म्हणजे ते सॉफ्ट होतं. सॉफ्टन ऑन हिटिंग म्हणू शकतो आपण. त्याचा मेल्टिंग पॉइंट पण परफेक्ट नाही. ठीक आहे. देन नेक्स्ट, इट कॅन फॉर्म आर्टिकल. त्याचे आपण आर्टिकल बनवू शकतो. आपल्याला माहिती आहे ग्लास हा काय करतो? इट कॅन अब्सॉर्ब, रिफ्लेक्ट और ट्रान्सपरंट लाईट. ग्लास ही लाईट अब्सॉर्ब पण करून घेऊ शकतं, रिफ्लेक्ट करू शकतं आणि ट्रान्सपर्ट पण करू शकतं. तर अब्सॉर्ब, रिफ्लेक्ट आणि ट्रान्सपरंट लाईट हे माहिती आहे. जर ग्लासच्या बाहेरचे जे लाईट आहे, जे रेज आहे ते इनसाइड पण पडत असतील आपल्या घरामध्ये किंवा जे आपलं ऑफिस आहे कन्सिडर करा, तर आपण ट्रान्सपरंट म्हणू शकतो. रिफ्लेक्ट म्हणजे जर आहे असे ते परावर्तित झाले, म्हणजे समजा रिफ्लेक्ट मध्ये आपण आपला जो आरसा आहे, घरातील आरसा असेल, कपाट असेल कबडचा, नंतर जे गाडीचे आरसे आहेत, तर ते रिफ्लेक्टच्या टाईप असतं. तर ते रिफ्लेक्ट करत असतात. म्हणजे जी इमेज आहे ती ऑब्विसली आपल्याला समोर दिसते, तर ते म्हणायचे रिफ्लेक्ट झाले. ठीक आहे. आणि अब्सॉर्ब म्हणजे जे अशा काचा असतात बघा, काही गाडींच्या असतात फोर व्हीलरच्या, की त्याच्यामधून ट्रान्सपरंट पण होत नाही, म्हणजे आतील तर दिसत नाही, प्लस ते चित्र पण दिसत नाही आपल्याला. जसं आपल्या टू व्हीलरचे गाडीचे जे आरसे असतात तसं रिफ्लेक्ट पण होत नाही. पण आतील काय दिसत नसेल तर फक्त आतली जी लोक आहेत ते बाहेरचं दृश्य पाहू शकतात, पण बाहेरचे जे लोक आहेत त्यांना गाडीच्या आत कोण बसले ते दिसत नसेल, तर ते जे टाईपचा ग्लास असतो त्याला काहीतरी नाव असेल, मला नाही माहिती नक्की ते फोर व्हीलरला असतात ते,
पण ते जे ग्लास आहे त्याला आपण रिफ्लेक्ट म्हणू शकत नाही, ट्रान्सपरंट नाही, पण ते लाईट अब्सॉर्ब करत असतात. त्यामुळे त्याचं परावर्तित असं चित्र दिसत नाही किंवा ते पुढे पण जात नाही. तर ते कुठे जातात मग ते रेज? तर ते काय होतात, तर ते ग्लास अब्सॉर्ब करतात. ठीक आहे, ग्लास कॅन अब्सॉर्ब. ब्लॅकिश अशा असतात बघा त्या ग्लासेस, आणि कारच्या आतील आपल्याला लोक दिसू शकत नाहीत, पण आतील लोकांना बाहेरचं दिसत असतं. त्याला एक काहीतरी पर्टिक्युलर नाव आहे. मॅडम तो एक प्रकारचा पेपरच असतोय. हा, आतून पेपर असतो आणि ग्लासचे पण टाइप्स असतात. मॅम गॉगल ग्लास म्हणून काय ते. हा, गॉगल ग्लास काहीतरी म्हटलं जातं त्याला, राईट. ते खिडक्यांना पण बसवतात बघा, बरेचशा असतात घरांना. गॉगल ग्लास म्हटलं, त्याला पेपर वगैरे नसतो, ग्लासच तशी असते ती. थोडी त्याची रेंज जास्त असते अनदर ज्या असतील सिंपल ग्लासेस त्यापेक्षा. ठीक आहे. नंतर ग्लास इज गुड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. ग्लास, काचेला करंट येतो. ग्लास इज गुड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, नॉट अफेक्टेड बाय एअर, वॉटर, ऍसिड, केमिकल रिएजंट एक्सेप्ट HF. ग्लास जे आहे ते एअरनी, वॉटरनी किंवा ऍसिडने अजिबात अफेक्ट होत नाही. माहिती आपल्याला, त्याचे पाणी ओतलं त्याला काय फरक पडत नाही. एअर असेल, धूळ असेल तर त्याचा काय त्याला फरक पडत नाही, किंवा केमिकल, कोणतेही केमिकलचा काहीच फरक पडत नाही. फक्त HF जर सोडला, कारण HF मध्ये ग्लास डिझॉल्व्ह होते थोडेफार प्रमाणात. ठीक आहे. म्हणजे जर आपण वूड आहे, आपलं वूडचं एक फर्निचर आहे, त्यावरती जर पाणी सारखं टाकत राहिलो आपण तर ते डिकम्पोज व्हायला स्टार्ट होतं. सेम तसं ग्लासचं होतं. HF मध्ये ते आपली 100% मध्ये लगेच एका ऍप्लिकेशन मधून लगेच हे होत नसते, पण त्यावरती थोडा 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 अफेक्ट दिसायला लागतो आपल्याला HFचा. ठीक आहे. बाकीचे केमिकलचा काही फरक पडत नाही ग्लासवर. अँड अफेक्टेड बाय ऍसिड्स, ऍसिडनी पण काय होते, ते अफेक्ट होते. लेट अस सी द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ग्लास. ओके, लिहून घेऊया कुठपर्यंत झालं आपलं. ग्लास सिरॅमिक्स हे लिहून घेऊया. ठीक आहे, इथून घेऊया. 2 पॉइंट होतील कव्हर मग. Okay, write down the heading ceramics first. लिहून घ्या स्लाइड. लिहायचं झालं की मला सांगा, एक कल्पना द्या. 1 मिनिट. ओके. Is it all? No, ma'am. Okay.
झालं का? Yes, ma'am. ओके, टेक द नेक्स्ट. मॅडम एक मिनिट. कम्प्लीट. ओके. नेक्स्ट. Is it over? No, ma'am. हॅलो मॅडम. हा बोला. युनिट टेस्ट सेकंडचा सिलेबस काय आहे? सांगते मी. ओके. एक टॉपिक असेल पाहूया आता. ISC ला 2 टॉपिक ना. फ्युअल असेल, फ्युअल एकच असेल युटीला, आणि ISC ला फ्युअल आणि मेटॅलिक असेल. 4था टॉपिक चालू आहे ना आता आपला. Yes, ma'am. ISC ला 2 असतील तोपर्यंत आपला हा होतोय कव्हर. नंतर फ्युअल हा युटीला असेल. तरी पण मी एक्झॅक्ट सांगते, मेसेज टाकते मी, ठीक आहे, ह्याच्यावर मॅडमला डिस्कस करते आणि मी तुम्हाला याचे टेलिग्रामच्या आपल्या डिव्हिजनच्या चॅनलवरती टाकते सिलेबस. ओके मॅडम. आपल्या किती तारखेला आहे पेपर? केमिस्ट्रीचा 1 मिनिट पाहते. 21 ला. 21 ला आहे का? ठीक आहे. ओके. मे बी फ्युअलच असेल. 2 तर झालेत आता कन्सिडर केलेत, मग पाहूया. तरी पण मी कन्फर्म सांगून विचारून सांगते कन्फर्म. झालं, लिहून झालं हे? Yes, ma'am. ओके. एक मिनिट. हे कंपोजाइट म्हणजे सिरेमिकचाच कंपोजिशन आहे, लक्षात ठेवा. तो काही डिफरंट असा मटेरियलचा टाईप नाही. कंपोजाइट म्हणजे सिरेमिकचं कंपोजिशन काय असू शकतं, ठीक आहे, असं आहे. लिहा त्याच्यामध्येच. मॅडम प्रॉपर्टीज मध्ये लिहायचं का? प्रॉपर्टीज मध्ये लिहा किंवा कंपोजिशन म्हणून लिहिलं तरी चालेल. असं एक नावच द्या, कंपोजिशन ऑफ सिरेमिक्स.
Is it all? झालं? लिहून झालं का कंपोजिट? Yes. नो मॅम 2 मिनिट. बर झाली की सांगा मला फास्ट लिहा. कम्प्लीटेड मॅम. ओके नेक्स्ट. हा हॅलो. ठीक आहे झालं हे कम्प्लीट झालं प्रॉपर्टीज. 1 minute. ठीक आहे मी पीपीटी देते. शेख सर कंटिन्यू करतील आता. मी पीपीटी आपल्या टीचिंग डायरी मध्ये शेअर करते पीपीटी नोट्स. ठीक आहे आहे मॅडम. आहे का दिलीत का? येस मॅम. नाही 3च टॉपिकचे दिलेल ना याच्यात आहे मॅडम आहे. आहेत ना. ठीक आहे आता कोणीतरी मेसेज केलेला त्यावेळेस मी पाहिलं मला वाटलं नाही त्याच्यामध्ये तुम्ही मला check करून MCQ नाहीत वाटतं. हा पीपीटी दिलेत एमसीक्यू वगैरे देते. मॅडम Notes पण देते. हा ल्युब्रिकंटची असाइनमेंट पण सेंड करा. ओके सेकंड ना ल्युब्रिकंट सेकंड असाइनमेंट ना. येस हा करते share. ठीक आहे थांबे आपण इथं शेख सर विल कंटिन्यू युअर लेक्चर नेक्स्ट लेक्चर.